रोनापाल सोनुर्ली येथील घनदाट जंगलात 5 दिवसापूर्वी सापडलेल्या जखमी अवस्थेतील विदेशी महिलेच्या तब्येतीमध्ये आता सुधारणा होत आहे। तिच्यावर गोव्यात रुग्णालयात उपचार सुरू असून याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस यंत्रणा तसेच वैद्यकीय यंत्रणा सदर महिलेच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। पाहूयात। सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातल्या सोनुर्ली रोनापाल या येथील घनदाट जंगलात 27 तारीखला एक विदेशी महिला जखमी अवस्थेत आढळून आली होती आणि या जे जंगल आहे त्याच्या बाजूलाच मी आहे। जवळपास 6 ते 7 किलोमीटर अंतरावर हे जंगल आपल्याला दिसतं। या जंगलामध्ये ही महिला आढळून आली होती। तिला बांधून ठेवण्यात आलं होतं साखळदंडाने। एक गुराखी या जंगलात गेला असता त्यांना एका महिलेचा म्हणजे ओरडण्याचा आवाज आला। त्यांनी ही संपूर्ण माहिती इथल्या नागरिकांना दिली, पोलीस प्रशासनाला दिली आणि पोलीस प्रशासन संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस असेल हे खडबडून जागं झालं। या महिलेची विदेशी महिला असल्यामुळे ती तामिळनाडूची आता तर माहिती मिळते। तिचे जे पासपोर्ट असतील, आधार कार्ड वगैरे असेल या संदर्भावरून जी माहिती मिळते ती तामिळनाडूत होती, परंतु ती विदेशी असल्यामुळे याचा पूर्ण माहिती घेण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आणि या संदर्भात त्यानंतर त्या महिलेला इथून या जंगलातून ओरोस येथे नेण्यात आलं रुग्णालयामध्ये। तिथून गोव्यातील बांबोळी येथे आता रुग्णालयात दाखल करण्यात तिच्यावर उपचार सुरू आहेत। उपचारांना ती चांगले प्रतिसादही देते, परंतु या संदर्भात सिंधुदुर्ग पोलिसांनी कुठली मोठी माहिती देण्यास नकार दिलेला आहे। कारण ते म्हणतायत की 1 ते 2 दिवसात याची संपूर्ण माहिती आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊन संपूर्ण माहिती देऊ। कॅमेरा पर्सन योगेशसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। सदर महिला 27 तारीख सकाळी 9 वाजता आमच्या गुराख्यांना दिसली। त्याच्या आधी 2 दिवस ती ओरडत होती, आवाज येत होता, पण पाऊस जास्त असल्यामुळे कोण तिकडे गेलं नाही। आणि 27ला सकाळी 9 वाजता 2 गुराखी तिकडे जाऊन बघितलं, त्यावेळी महिला लोखंडदंडाने बांधलेली होती। नंतर त्यांनी गावातील लोकांना सांगितलं, नंतर सावंतवाडी पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।